नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस सूर्यवंशी. आपल्या सर्वांचं मी सक्षम प्रवेश MST CET काउन्सिलिंग 2026 मध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा हा माझा पहिला व्हिडिओ आणि काहीतरी आशेने मी हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला सुरुवात केलेला आहे की विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग काउन्सिलिंगची प्रोसेसची पूर्ण माहिती पोचली पाहिजे आणि त्यावर सगळ्यांनी स्टार्ट कसं करायचा की राऊंड स्टार्ट अँड काउन्सिलिंग कशी प्रोसेस असते याबद्दल आपण बोलणार आहेत. तर मी श्रेयस सूर्यवंशी BTech थर्ड इयर इंजिनिअरिंग शिकत आहे आणि शिकत पहिल्या वर्षापासून डोक्यात विचार होता की काहीतरी करायचा. पहिल्या वर्षीच खूप सारा रिस्पॉन्स मला आला आणि मी चालू केलं. एक मुलगा आला सुरुवातीला जे की मी ठरवलं पण होतं की मला हेच करायचं किंवा ह्यामध्येच आपल्याला भरपूर काही संधी मिळतील असं वाटलंही सुद्धा नव्हतं. बट संधी भेटत गेल्या, विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवत गेला आणि ते विश्वास ठेवत त्यांनी काही गोष्टी ऐकत पण गेल्या आणि त्याच्या आयुष्यात काही चांगलं झालं आणि त्यामुळं आज मी या स्टेजवर आहे. तर सांगायचं झालं तर एका मुलापासून मी जेव्हा चालू केलं तेव्हा एकापासून 4 झाले, 4 पासून 8 झाले, 8 पासून 12 झाले आणि पहिल्या वेळेस माझ्याकडे फक्त 15 पोरं, 12 ते 15 पोरं. खूप म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की 15 पोरं बी खूप झाले माझ्यासाठी आणि खरंच खूप होते. ते जेन्युइन पोरं होते, करणारे पोरं होते आणि ऐकत गेले. प्रत्येक वेळेस हे तुमचं गायडन्स तुम्ही किती कोणापासून घेताय आणि कसं ते फॉलो केलं पाहिजे हे पण कळणं गरजेचं आहे. मेन म्हणजे गायडन्स देणाऱ्याला अगोदर विश्वास द्यावा लागतो की तू खरं द्यायला. आजकाल विश्वास घेणं आणि विश्वास पटणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या इंट्रोडक्शन व्हिडिओला. हा माझा इंट्रोडक्शन पहिला व्हिडिओ असेल. मागचे 4 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की आपला एक वालचंद CS एक स्टुडंट आहे, त्याचा फीडबॅक व्हिडिओ वालचंद CS अँड दिस इज वालचंद CS अँड इज KIT AML इज JSPM मेकॅनिकल. हे सगळ्याचे तुम्ही जर फीडबॅक व्हिडिओ बघितले असतील तर त्यांचा तुम्हाला खरंच अनुभव कळाला असेल आणि जेन्युइन फीडबॅक्स आहेत. तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता. त्यांची पण आपण सेशन्स ठेवत असतो, बट आता अजून तरी फ्री सेशन्स चालू केलेलं नाही, बट चालू करूया लवकरच. तो मी सांगत होतो की कसं एकापासून मी 4 जणांपर्यंत गेलो, 4 जणांपासून 8 जणांपर्यंत गेलो, 8 जणांपासून 12 पर्यंत गेलो, 12 पासून 15 पर्यंत गेलो. जास्त गरज नव्हती, म्हणजे असं जास्त मार्केटिंग केली नव्हती की स्टुडंट्स यावेत किंवा आशा पण नव्हती. एकापासून घेत जात गेले आणि माझा सगळ्यात टॉप स्टुडंट होता 98.78% तो असाच भेटला आणि म्हणला की करायचंय खरं, बट मी कन्फर्म नाही की मला खरंच भेटेल का नाही. खूप म्हणजे तो स्ट्रेसफुल होता, कारण त्यावेळेस असं होतं की 99ला CS टॉप CUP वालचंद VIT मध्ये मिळणं खूप अवघड झालं. कट ऑफ्स हाय होते, स्टुडंट्स जास्त होती मागच्या वेळेस आणि ती सीट मिळणं खूप अवघड होतं. तर त्याच्याबद्दल आपण बोलूया, सविस्तर चर्चा करूया की लाईक तो स्टुडंट कसं ठरला. मला प्रत्येक स्टुडंट 99 किंवा 90, 92, 93चा नव्हताच. पहिली गोष्ट मला स्टुडंट होता 10% पासून, 20% पासून, 30, 50, 60, 70, 80, 90 काय लिहिलं. प्रत्येक जणच चांगला नसतो. ज्याची बॅटची बॉलिंग तसं नसतो. सगळ्यात तुम्हाला प्रत्येकालाच फिल्डिंगला जावं लागणार आहे, म्हणजे प्रत्येकाला कधी ना कधी खालीवर यावंच लागणार आहे. त्यामुळे असं कोण नाही की 99 सेम 99ला पण CS ब्रांच मिळून दिलेली आहे आणि 51ला पण CS ब्रांच मिळून दिलेली आहे. फक्त आणि फक्त कॉलेजचा डिफरन्स आहे. कॉलेजचं एकदम टॉप आणि ह्याचं थोडंसं मिड लेवलचं, पण ते मिड लेवलचं पण मिळवणं आजकाल खूप अवघड आहे. आपण स्टार्ट करूया फ्रॉम वालचंद ITचं, जो मला सांगायचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर आपण एक छोटंसं माझं सगळं फीडबॅक बघूया. माझा नेमकं मी एक्सपिरियन्स कसा आणि पुढे आपण काय करणार याच्याबद्दल जाणून घेऊया. तर आपण स्टार्ट करूया फ्रॉम वालचंद IT. हा माझा स्टुडंट होता. अथर्व मोहिते. CET 98.78% and JEE was I think 80%. ओके. तो आपण ज्यावेळेस ह्याला मॅथ्सचा कॅन्डिडेट घेतला त्यावेळेस मला हे CUP भेटेल का आशा असते प्रत्येकाची. एवढे मार्क्स भेटलेत की मला हे कॉलेज मिळेल का, ते कॉलेज मिळेल का, ती ब्रांच मिळेल का. बट
ही जी प्रोसेस आहे हे ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. आज कोणीच सांगू शकत नाही, कोणी भविष्यवाणी करू शकत नाही तुला हे 100% मिळेल. तिथे संभाव्यता असते, प्रोबॅबिलिटी असते बाय अनालायझिंग द कट ऑफ. कट ऑफ अनालिसिस करून मी ह्याला सांगितलं होतं की तुला वालच्या नोकरी मिळून जाईल किंवा दुसरे तर आहेतच. सीओपी थोडे चान्सेस कमी आहेत, कारण सीओपी 99 क्रॉस करणारेच भरपूर असतात आणि ते घेऊन टाकतात. काही जण होल्डिंग करून ठेवतात जेई वाले स्टुडंट्स, त्यावर आपण नंतर चर्चा करूया. तर ज्यावेळेस त्याला सीईटी 98 पडले आणि जेव्हा याचा कॅप राऊंड 1 भरायचा होता त्यावेळेस पण हा खूपच म्हणजे कसा करूया काय करूया. आपण ज्यावेळेस त्याचा फॉर्म भरला होता त्यावेळेस फर्स्ट ऑप्शन त्याचं CUPCS अँड लास्ट ऑप्शन इज आय थिंक लास्ट ऑप्शन इज PCCS. ओनली 10 ऑप्शन विल बी गिव्हन. पहिला ऑप्शन पडला त्याला VIT-CS अलॉट झालं त्याला. आता VIT-CS चांगला आहे ऑप्शन, बट त्याच्या पर्सेंटेजचा तो सॅटिस्फाईड होता की मला VIT-CS नको आहे, मला वालचंद गव्हर्नमेंट पाहिजे. ठीक आहे, आपण ट्राय करू. सेकंड राऊंड VIT-CS सेम. थर्ड राऊंड ही गॉट द सेम. फोर्थ राऊंड सेम. आता ओपन कास्ट त्यामुळं फीस VITची 1,82,000, यावेळेस 2 लाख जाईल असं वाटतंय. आणि वालचंदची कास्ट ओपन असून सुद्धा 1 लाखापर्यंत वगैरे फीस बसते. तर इकडे ॲडमिशन घ्यायचं होतं, VIT-CS झालं. आता मी त्याला म्हणलं की त्यानं ॲडमिशन घ्यायला VIT-CSचा ॲडमिशन घेतला. ठीक आहे, ज्यावेळेस स्पॉट राऊंड आला, स्पॉट राऊंड नंतरच्या वेळेस त्यानं वालचंदला गेला. मी त्याला वालचंदला जायला सांगितलं, वालचंद IT भेटलं त्याला सुरुवातीला स्पॉट राऊंडमध्ये. वालचंद IT भेटलं. मला सांगा, वालचंद IT भेटल्यावर कोण घेणार? सगळेजण घेणारच. वालचंद IT भेटल्यावर कोण घेणार नाही? घेणारच. बट शेवटपर्यंत थांबणं, पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे आणि ते ऐकणं सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. जे एखादा माणूस आपल्याला सांगतो जीव तोडून की बाबा थांब, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून थांबणं. जर तो थांबला असता आणि त्याला समजा मिळालं नसतं, त्याचा विश्वासघात होता पूर्ण. कारण इकडे एक सीट मिळालेली आहे, ते राहील का नाही याची गॅरंटी नाही. जोपर्यंत जर ती सीट फ्रीज नाही केली तर इकडली सीट जायची. रात्री 2 पासून सकाळी 6 पर्यंत बसला आणि त्याला वालचंद IT भेटलं होतं स्पॉटला सुरुवातीला. दॅट इज कन्व्हर्टेड इंटू CS. पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतो. वालचंद IT-CS भेट. दॅट वॉज द लास्ट सीट ऑफ दॅट कॉलेज. त्या कॉलेजची एकदम शेवटची सीट त्याला वालचंद CS भेट. सल्ला मी हे सांगतो की सल्ला घेणं काय इम्पॉर्टंट असतं. खऱ्याचा अनुभव खरं सांगतो की बोलून जातो. आपण म्हणतो की अनुभवाचे बोल. खरंच अनुभव असतो एखाद्याला आणि अनुभव कधी कधी ऐकावा सुद्धा लागतो आणि ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट सुद्धा करावं लागतं. ठीक आहे, आता पूर्ण अथर्वची छोटी अशी भरपूर स्टोरी आहेत. एक जण VIT लागला नंतर त्या जागेच माझी स्वतःची माझी वेगळी स्टोरी आहे. भरपूर साऱ्या स्टोरी आहेत. ठीक आहे, आणि नंतर स्पॉट्स हा पूर्ण रिस्की शॉट. प्रायव्हेट कॉलेजला तर स्पॉट करणं खूप अवघड, बट गव्हर्नमेंट कॉलेजला खरंच स्पॉट प्रॉमिनंट होतो आजकाल, ज्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. ह्या झाला स्पॉटची स्टोरी. हे स्पॉट तुम्हाला विश्वास दाखवण्यासाठी की खरंच डिसिजन किती इम्पॉर्टंट असतो. आणि नंतर स्पॉट झाल्यानंतर आपला नेक्स्ट टप्पा होता कॅप राऊंड्सचा. कॅप राऊंड्समध्ये जस्ट असतं कॉम्प्रोमाइजिंग ऑर गेटिंग द, तुम्हाला काय भेटेल ते घ्यायचं जे आहे ते. तर कॉम्प्रोमाइज करा किंवा थांबा, हे असं त्याचं सोल्युशन असतं. लाईक माझा एक स्टुडंट होता, त्याला 90% होते, त्याला मेकॅनिकल पाहिजे नव्हतं, त्याला CS पाहिजे होतं टॉप कॉलेजमध्ये, बट मिळत नव्हतं टॉप कॉलेजमध्ये CS. ज्यावेळेस त्याला सांगितलं ब्रांच कॉम्प्रोमाइज कर भाई तेरे को अच्छा मिळेल, आणि त्याला मिळालं. हे असं कधी कधी जर तुम्ही ब्रांचवर टिकून नसाल की तुम्हाला कुठली ब्रांच पाहिजे, त्यावेळेस तुम्ही ब्रांचेसचा स्टडी करा प्रॉपर आणि देन तुम्ही ब्रांच सिलेक्ट करू शकता. कधी कधी खाली एकदम कुठं CS करण्यापेक्षा वरी कधी पण मेकॅनिकल केलं खूप चांगलं राहतं. याचा अनुभव तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन, आणि ते अनुभव सुद्धा जे स्टुडंट्स तसं केलं त्यांच्याकडूनच ऐकून घ्या. असं नाही की जे नाही केले किंवा ज्यांनी तसं केलं असं नाही. मी जस्ट एक तुम्हाला ऑप्शन्स म्हणून असतो फॉर गेटिंग बेटर कॉलेज. पडणार व्हिडिओ सगळे आणि भाईचा पहिला व्हिडिओ पडणार. व्हॉट डू यू थिंक, हाऊ डू यू फील? लाईक करा, सबस्क्राईब करा, तेवढंच. सफर करायचं गाईज. येस. थँक्यू, बाय बाय.